विदर्भामध्ये मान्सूनपूर्व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। या लागवडीसाठी कपाशीच्या बीटी अजित 155 या वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत असताना कंपनीकडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कृषी सेवा केंद्रात तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत कपाशीच्या अजित 155 या बियाण्याचे एक शेतकऱ्याला 2 पाकिटं असं वाटप करण्यात येत आहे। त्यामुळे बीटी अजित 155 या कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालाय। सदर कंपनीकडे 2.5 लाखांवर पाकिटांची मागणी नोंदवण्यात आली। त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी फक्त 65,000 पाकिटं कंपनीकडून पाठवण्यात आले। त्यामुळे कंपनीकडून या बियाण्यांचा पुरवठा कमी होत असताना शेतकऱ्यांनी याची मोठ्या प्रमाणात मागणी केल्यामुळे तुटवडा भासतोय। सध्या जिल्ह्यामध्ये अजित 155च्या वाहनाची काय पोझिशन आहे? तुम्ही किती पॉकेटची मागणी केली आणि जिल्ह्यात किती उपलब्ध झाला आपल्याला? अजित 155 किंबहुना अजितचा जो बियाण्याचा विषय आहे तो मेजरली अमरावती आणि अकोल्याशी संबंधित आहे। या भागात ते वाहनं फार जास्त चांगल्या प्रकारे चालतात। प्रत्यक्ष मागणीच्या पेक्षा पुरवठा हा जो आहे तो आहे 35 ते 40%। यावर्षी पर्टिक्युलरली बियाण्याचं प्रोडक्शन फेल झालं हेवी सायक्लोन मागच्या वर्षी पडल्यामुळं, आणि त्यामुळं पुरवठा हा अकस्मातपणे कमी झालेला आहे। आणि त्या अनुषंगाने जो काही बियाणं पुरवठा आहे तो जसा जसाही मार्केटला येतो तो शेतकऱ्यांना विक्री होतो। शासनाने परिपत्रक काढलं, त्या परिपत्रकाप्रमाणे एका शेतकऱ्याला 2 बॅग आम्ही पुरवत असतो। प्रत्येक होलसेलर हा पहिले रिटेलरला माल देतो आणि रिटेलरच्या इथून ते वाटप होतं। परिस्थिती चांगली आहे। शासन आणि आम्ही प्रयत्नात आहोत की 155 सारख्या इतरही व्हेरायटी आहे, त्याच कॅरेक्टरच्या जवळपास व्हेरायटी आहे। शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनीही त्या कॅरेक्टरमध्ये ज्या काही व्हेरायटी आहेत चांगल्या कंपनी नामांकित कंपनीच्या घेऊन जर पेरणी केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्यांना मालही भेटेल, अवेलेबिलिटी किती मागणी केली की आता पण जिल्ह्यात किती? आमच्या जिल्ह्यात 155 जवळपास 2 लाखाचा सेल आहे। जवळपास 65 ते 70 हजार पाकिट येणार आहे।